समाज एकत्रित झाला तर हा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो जे खऱ्या अर्थानं हिंदुत्व त्या ठिकाणी मांडतात, जे हिंदुत्व मांडताना लाजत नाही, जे हिंदुत्व मांडताना त्या ठिकाणी प्रखरतेनं मांडतात। आमचं हिंदुत्व हे लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारं आमचं हिंदुत्व आहे, लोकांना मदत करणारं हिंदुत्व आहे, माझ्या लाडक्या बहिणीला मदत करणारं हिंदुत्व आहे, माझ्या लाडक्या भावांना मदत करणारा आहे, माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना आहे। आणि म्हणून हे सर्वांना एकत्रित करून सर्वांना जोडणारं हिंदुत्व आहे। हजारो वर्ष आपण म्हणत असलेली प्रार्थना आहे की जीवन जगायला सुद्धा सुरुवात करायची, ती अंतःकरणामध्ये पहिल्यांदा प्रार्थना या साऱ्या विश्वाचं कल्याण होवो आणि आपल्याकडनं होणारं काम करायला लागायचं। भारत में शांति है क्योंकि भारत में हिंदू बहुसंख्यक है। जब तक हिंदू है बहुसंख्यक तब तक भारत में शांति है। जब तक भारत में हिंदू बहुसंख्यक है तब तक भारत में संविधान है। जब तक भारत में हिंदू बहुसंख्यक है तब तक भारत में लोकतंत्र है। जब तक भारत में हिंदू बहुसंख्यक है तब तक सर्वे भवन्तु सुखिनः है। जहां जहां हिंदू घटा वहां वहां संविधान भी खत्म, लोकतंत्र भी खत्म, शांति भी खत्म, समृद्धि भी खत्म, खुशहाली भी खत्म और अशांति बढ़ जाती है। और इन परिवारों को एक बात ध्यान रखिए, गृहस्थों को बताइए वो महंगे मोबाइल, महंगे कार अपनी औलाद को दे न दें, लेकिन अपनी औलाद को संस्कार सबसे पहले दें। आणि जर माझ्या समोर बसलेला संतवृंद, माझ्या समोर बसलेले धर्माचार्य समाजावर शतकानुशतक संस्कार करत राहिले नसते, त्यांना सुसंस्कारित करत राहिले नसते, तर ह्या आक्रमणापुढे हिंदुत्व कोणत्या देशात उरले आहे याचे उत्तर हिंदुस्तान आज आले नसते। ही वस्तुस्थिती आहे। नाहीतर आमची धर्म जगात एकमेव असं धर्म इतकं सुंदर कुठे मिळणार नाही का? ज्या धर्मामध्ये पर्यावरणाचा विचार केला गेलाय, ज्या धर्मामध्ये पाण्याचा, मातीचं, झाडांचं, ह्या सगळ्यांची शुद्ध राहायला पाहिजे, बुद्ध राहायला पाहिजे, सगळ्यांचे संबंध मधुर राहायला पाहिजे। एवढंच नाही, वातावरण शुद्धीसाठी यज्ञ याग कसे करायला पाहिजे केले तर एवढंच नाही, ते महाराज जाताना एक रिपोर्ट घेऊन गेले होते, ICMR ला सबमिट केलेले की कोणतं यज्ञ केले तर किती प्रदेशातलं वातावरण बदलू शकते, काय काय होऊ शकतं, सर्व रिपोर्ट्स आहेत घेऊन गेले। आणि एवढा श्रीमंत धर्म म्हणजे एकमेव धर्म आहे आमची सनातन आणि हिंदू धर्म।